गजेंद्र अहिरे दिग्दर्शित पिपाणी हा मराठी सिनेमा शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे मनोरंजकपणे चित्रण करतो। चित्रपटात मकरंद नासपुरे, क्रांती रेडकर, रमेश देव, वैभव मांगले आणि जर्मन अभिनेत्री ख्रिस्टीन यांच्या प्रमुख भूमिका आहेत। हॉलिवूडची एक दिग्दर्शिका रसेल मराठी कलावंतांना घेऊन विदर्भात चित्रपट बनवायला येते आणि तिच्या समोर एक वेगळाच गाव उभा राहतो, जिथे अनेक वाद आहेत, सरकारी मोहिमा आणि स्थानिक राजकारणात होरपळून निघालेले गावकरी आहेत, समदुःखी सरकारी नोकर आहेत, रिकामटेकडे आणि बेकार गावकरी तरुण आहेत। या सगळ्यांचं अभ्यासू वृत्तीने चित्रण करत एक वास्तविक सिनेमा बनवताना ती विदर्भाच्या एका मोठ्या समाजाला भेटते आणि मग सुरू होतो त्या समाजाला पडद्यावर दाखवण्याचा प्रवास। चित्रपटाचे संवाद जबरदस्त लिहिले आहेत। उपहासात्मक शैलीचा उत्तम वापर केलाय। जर्मन अभिनेत्री ख्रिस्टीनसह सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे। चित्रपटाचं संगीत आणि पार्श्वसंगीत दोन्हीही उत्तम आहेत। खरं पाहायला गेलं तर चित्रपटाचं कथानक तसं खूपच इमोशनल आहे, पण मजा अशी आहे की ज्या सीनला तुमचे डोळे भरून येतील त्याच्या लगेच पुढचा सीन कॉमेडी असेल। अशा प्रकारचा समतोल वारंवार राखून सिनेमा तसा छान गुंफण्याचा प्रयत्न केलाय। फसलंय असं काहीच नाही। चित्रपटाचं कथानक तसं काही नवीन नाही। बऱ्याचदा ही कथा आपण पाहिली आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडते हे मात्र निश्चित। चित्रपटाचा शेवट थोडा खेचल्यासारखा वाटतो। चित्रपट स्वतःची वेगळी छाप सोडेल असं काही वेगळं यात नाही। शेतकऱ्यांबाबतीत सिस्टीमचा कर्मदरिद्रीपणा दाखवण्याचा उपहासात्मक प्रयत्न म्हणजे पिपाणी। एक भावनिक कथा हळुवारपणे पाहायची असेल तर पिपाणी पाहायला नक्कीच जा। राष्ट्रीय मराठीतर्फे पिपाणी चित्रपटाला आम्ही देतोय 3 स्टार्स।